तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आज मेळावे होणार आहेत। निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार गटाचा मेळावा, शरद पवार मेळाव्याला स्वतः उपस्थित राहणार आहेत। तर बालेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचा मेळावा होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। ही दोन दृश्य बघतोय। शरद पवार यांच्या उपस्थितीतला शरद पवारांचा हा विशेष मेळावा असणार आहे। तर दुसरीकडे बालेवाडीमध्ये अजित पवार गटाचा सुद्धा मेळावा होणार आहे। शरद पवारांचा निसर्ग मंगल कार्यालयामध्ये मेळावा होणार आहे, ज्याला स्वतः शरद पवार उपस्थित असतील। अधिक माहिती घेऊयात। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, दोन्ही गटाचे आज मेळावे होतात पुण्यात। प्रज्ञा, निश्चितच ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल आला त्यानंतर दोन्ही गट आज पुण्यामध्ये मेळावे घेत आहेत। शरद पवार गटाचा शरद पवारांच्या उपस्थितीत हा मेळावा आज पार पडणार आहे। डॉक्टर सेलचा हा मेळावा असणार आहे। निसर्ग मंगल कार्यालय ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयात शरद पवार स्वतः उपस्थित असणार, स्वतः मार्गदर्शन करणार आहेत। रोहित पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। तर दुसरीकडे बालेवाडीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे। सूरज चव्हाण यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे, ज्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार आहे। त्यासोबतच छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित असणार आहे। आणि एकूणच या दोन्ही मेळाव्याच्या माध्यमातून शरद पवार नेमकं काय बोलणार, तर दुसरीकडे अजित पवार नेमकं काय भाष्य करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज या दोन्ही नेत्यांनी पुण्यात तळ ठोकलेला आहे आणि ज्या पद्धतीने एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून दोन्ही गटाकडून जोरदार अशी ताकद किंवा तयारीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ज्या पद्धतीने शरद पवार आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगाचा निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत, त्यामुळे आज शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊ शकतात। त्यासोबतच आज दिवसभर शरद पवारांचा पुण्यामध्ये खरं तर ज्या पद्धतीने गाठीभेटींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नेमकी या पुढच्या काळामध्ये काय रणनीती असणार आहे त्या संदर्भात सुद्धा आज कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची शरद पवार संवाद साधू शकतात। त्या पद्धतीने नियोजन हे पक्षाकडून करण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने हा निकाल आलेला आहे त्या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।